अक्षय तृतीया 2026 अक्षय तृतीयेच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू. 7 पिढ्याचा पितृदोष नष्ट होईल. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा, आनंदाचा जाओ हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आजच्या या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, 19 एप्रिल 2026 वार रविवार. या दिवशी अत्यंत महत्त्वाची तिथी म्हणजेच अक्षय तृतीया आलेली आहे. अक्षय तृतीयेचा दिवस हा आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय तृतीयेचा सण हा साजरा केला जातो. अक्षय तृतीयेचा दिवस हा 3.5 शुभ मुहूर्तापैकी असलेला एक शुभ मुहूर्त आहे. पौराणिक कथेनुसार या दिवसापासून त्रेतायुगाची सुरुवात झाली होती. परशुरामाचा अवतारही याच दिवशी झाला होता. या दिवशी बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडले जातात. या दिवशी गंगेत स्नान केल्याचं महत्त्व सांगितलं जातं. माता लक्ष्मीची पूजा केली जाते. माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेलं कायम राहतं, त्याचा कधीही क्षय होत नाही, अशी आपल्या धर्मामध्ये मान्यता आहे. अक्षय म्हणजे कधीही न संपणारं, म्हणून अक्षय तृतीया सणाला खूप महत्त्व प्राप्त आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेलं कोणतंही पुण्य, दान, जप, तप किंवा कोणतेही प्रभावी उपाय केले तर त्याचं फळ आपल्याला दुपटीने मिळत असतं. यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात. या दिवशी काही वस्तूंची खरेदी करतो आणि ज्या काही चांगल्या गोष्टी करतो, कारण त्या आपल्यासोबत अक्षय राहतात, म्हणजेच त्या कधीही संपत नाही. अक्षय तृतीयेच्या दिवशी दानाला अनन्यसाधारण खूप महत्त्व दिलं जातं. त्यामुळे तुम्हाला शक्य होईल तेवढं तुम्ही या दिवशी दान करण्याचा अवश्य प्रयत्न करावा. यामुळे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती सदैव राहत असते. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती माता लक्ष्मी, भगवान विष्णूची पूजा केली जाते. अक्षय तृतीयेचा दिवस आपल्या पूर्वजांना म्हणजेच आपल्या पितरांना देखील समर्पित आहे. या दिवशी आपले पितृलोकातून पृथ्वीवरती अन्न पाणी ग्रहण करण्यासाठी या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी पितृतत्व हे जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं. त्यामुळे आपल्या पूर्वजांची कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी देखील हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने चांदी खरेदी करण्यासाठी देखील खूप महत्त्व सांगितलं जातं. या दिवशी आपण सोनं चांदी खरेदी केलं तर ते सोनं अक्षय स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये राहतं. आपल्या घराची भरभराट होत असते. घरात सुख शांती समृद्धी नांदत असते. सोन्याला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थायी स्वरूपामध्ये वास करत असते. या दिवशी नवीन घराची खरेदी करणं, नवीन गाडी घेणं, ते सुद्धा आपल्याकडे अक्षय स्वरूपामध्ये म्हणजे स्थायी स्वरूपात अखंड राहतं, अशी मान्यता आहे. अक्षय तृतीया हा दिवस अत्यंत शुभ पवित्र मानला जातो. अक्षय तृतीयेला स्नानाला खूप देखील महत्त्व अनन्यसाधारण असं दिलं जातं. या दिवशी आपण पवित्र नद्यामध्ये स्नान करणं अत्यंत शुभ सांगितलं जातं. जसं की गंगा, यमुना, गोदावरी यासारख्या पवित्र नद्यामध्ये स्नान करणं शुभ मानलं जातं. आपलं शरीर पवित्र होत असतं. आपल्याला काही नजरबाधा असेल, प्रखर पितृदोष लागलेला असेल किंवा आपल्या हातून काही वाईट कर्म म्हणजेच पाप नकळतपणे झालेली असतील तर ती देखील नष्ट होतात आणि आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्ती होते. म्हणून अक्षय तृतीयेच्या या पवित्र दिवशी अशा नद्यामध्ये स्नान जाऊन करणं म्हणजेच पवित्र नद्यामध्ये स्नान करणं शुभ मानलं जातं. गंगा नदीसारख्या पवित्र स्थळावरती, तीर्थक्षेत्रावरती जाऊन स्नान करत असतात, परंतु सगळ्यांनाच गंगा नदीसारख्या पवित्र नद्यामध्ये स्नान करणं शक्य नसतं. मग अशा वेळी काय करायचं? आपल्या घरीच अक्षय तृतीयेच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू आपल्याला टाकायची आहे. तर ही वस्तू टाकल्याने तुम्हाला गंगेमध्ये स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होईल. म्हणून घरच्या घरी तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये
ही एक वस्तू टाकून अंघोळ करायची आहे. तर ही वस्तू टाकल्याने तुमची कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल. अडचणी, अडथळे, नकारात्मक करणी बाधा, गरिबी, दारिद्र्य हे दूर होईल. पितृदोष नष्ट होईल. माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंड वास करेल. माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये पाणी नक्कीच भरेल. तुमच्या जीवनात सोन्यासारखे दिवस येतील. सुख, समृद्धी, धन, धान्य, ऐश्वर, संपत्ती, पैसा घरामध्ये येऊन घराची भरभराट होईल. आयुष्यामध्ये सोन्यासारखे तुमच्या दिवस येतील आणि आयुष्याचं सोनं होईल. यासाठी आपल्याला अक्षय तृतीयेच्या या पवित्र व शुभ दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू आवर्जून टाकायची आहे. तर ती वस्तू आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्याआधी व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. मराठी रोहिणी किचन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी किंवा जय श्रीकृष्ण नक्की लिहा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कोठेही स्किप करू नका. बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही आपल्या चॅनलवरचा एकही व्हिडिओ पाहायचा विसरणार नाहीत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे, हा उपाय करण्यासाठी आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती लवकर उठायचं आहे. प्रत्येकालाच ब्रह्ममुहूर्तावरती लवकर उठणं शक्य नसतं. मग अशा वेळी तुम्ही जेव्हा कधी अंघोळ करता त्यावेळेस अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू नक्की टाका. मित्रांनो, तुम्ही जीवनामध्ये खूप संघर्ष करत असाल. तुमच्या जीवनामध्ये तुमचं नशीब जर तुमची साथ देत नसेल, प्रत्येक कामामध्ये जर तुमच्या अडचणी, अडथळे येत असतील, तुमची एखादी कठीण इच्छा असेल तुमच्या मनामध्ये व ती पूर्ण होतच नसेल, तर तुमची ती कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी, प्रत्येक कामामध्ये यश मिळवण्यासाठी, घराची भरभराट होण्यासाठी किंवा काही नजर दोष, वास्तुदोष, प्रखर पितृदोष असेल तर तो दूर होण्यासाठी, घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आहे तर ती नष्ट होण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करत असाल, मेहनत करत असाल, पण घरामध्ये पैसा येतो, पण तो आलेला पैसा जर आपल्या घरामध्ये टिकत नसेल, पैशासंबंधी आपल्या घरामध्ये नेहमीच अडचण, चणचण भासत असेल, पैशाला पैसा लागत नसेल, मग अशा वेळी अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला हा अत्यंत प्रभावी उपाय नक्की करा. यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी आपलं मन आणि शरीर शुद्धीकरण होणं हे अत्यंत गरजेचं आहे. शरीर जरी शुद्ध, पवित्र केलं तर ते अक्षय राहतं. अक्षय तृतीयेच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे. गंगाजल जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही म्हणाल की आता आमच्याकडे गंगाजल नाहीये, तर मग आम्ही अशा वेळी काय करावं? तर काळजी करू नका. जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही एखाद्या पवित्र नदीचं पाणी, एखाद्या तीर्थक्षेत्रात तुमच्या जवळ असेल, तिथे एखादी नदी असेल, तलाव असेल तर तेथील एक बॉटल पाणी भरून तुम्हाला आणायचं आहे आणि ते पाणी तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल म्हणून देखील ते पाणी तुम्ही वापरू शकता. तर हे गंगाजल तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं टाकायचं आहे. यामुळे आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचं पुण्य तुम्हाला मिळेल. माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी, पैशासंबंधी चणचण भासत असेल, पैशासंबंधी अडचणी असतील तर त्या दूर होण्यासाठी, माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करण्यासाठी एक तुळशीचं पान जे आहे तर ते सुद्धा अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. तुळशीपत्र भगवान श्री हरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. तुळशीला माता लक्ष्मीचा अवतार देखील मानला जातो. आयुर्वेदामध्ये देखील तुळस ही अत्यंत गुणकारी मानली जाते. तसेच आपल्याला चिमूटभर हळद देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे, कारण हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. हळद अंघोळीच्या पाण्यात टाकल्याने लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते, ज्यामुळे चिमूटभर हळद अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहे. असेच अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर काळे तीळ सुद्धा टाकायचे आहेत. काळे तीळ टाकल्याने प्रखर पितृदोष नष्ट होतो. शनी संबंधी काही समस्या जर तुमच्या कुंडलीमध्ये असतील
प्रखर शनिदोष असेल तर तो देखील दूर होतो आणि शनीची 7.5 चालू असेल तर ती देखील कमी होण्यास मदत होते. यामुळे आपले पितर प्रसन्न होतात आणि पितृदोष हा दूर होतो. म्हणूनच आपल्याला चिमूटभर काळे तीळ देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत व या पाण्याने तुम्हाला अंघोळ करायची आहे. स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. यानंतर तुम्हाला एका तांब्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत. जर तीळ नसतील तर तुम्ही उडीद देखील टाकू शकता. तर तो तांब्या घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या दक्षिण दिशेकडे जायचं आहे. दक्षिणेकडे तोंड करून उभा राहून तुम्हाला तुमच्या पूर्वजांना, पितरांना हे पाणी अर्पण करायचं आहे. हे जल अर्पण करत असताना तुम्हाला ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा सतत जप करायचा आहे. एकदम शांतपणे हे पाणी खाली सोडून द्यायचं आहे. मनातल्या मनात तुमच्या पितरांचं म्हणजेच पूर्वजांचं स्मरण तुम्हाला करायचं आहे. काही चुकी झाली असेल तर आम्हाला क्षमा करा, माफ करा असं देखील म्हणायचं आहे आणि त्यांना नमस्कार नंतर करायचा आहे. यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची विधिवतपणे पूजा करून घ्यायची आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून आरती करून घ्यायची आहे. देवपूजा उरकून घ्यायची आहे. आपल्या देवघरासमोर तुम्हाला तुपाचा दिवा नक्की लावायचा आहे किंवा मग तूप नसेल तर तुम्ही तेलाचा देखील दिवा लावू शकता. नंतर देवापुढे बसून आपल्याला माता महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावरती व तुमच्या घरावरती राहण्यासाठी, माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप तुम्हाला अवश्य करायचा आहे. तर यामध्ये तुम्ही महालक्ष्मी देवी नमः या अत्यंत पवित्र मंत्राचा जप तुम्ही करू शकता. तसेच विष्णू सहस्त्रनामाचं देखील पठण अवश्य करा. तुम्हाला वाचता येत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील ऐकू शकता किंवा मग तुम्ही श्री सुत्तमचं देखील पठण करू शकता. माता लक्ष्मीला तुमच्या घरावर नेहमी प्रसन्न राहण्यासाठी किंवा मनोभावे प्रार्थना तुम्हाला मनातल्या मनात करायची आहे. यामुळे लक्ष्मीची कृपा दृष्टी तुमच्यावरती, तुमच्या घरावरती नक्कीच राहील आणि माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होऊन तुमच्या घरामध्ये अखंड स्वरूपामध्ये वास करेल. तुमच्या घरामध्ये कशाचीच कमी भासणार नाही. अखंड लक्ष्मी नांदेल. घराची भरभराट होईल. अक्षय तृतीयेच्या पवित्र दिवशी या पावन काळामध्ये तुम्हाला हे सांगितलेले अत्यंत सोपे पण अत्यंत प्रभावी हे उपाय नक्कीच करायचे आहेत. तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ व ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते देखील कमेंट करून नक्की कळवा. उपयुक्त व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत, बहिणींसोबत जास्तीत जास्त शेअर देखील नक्की करा. उपयुक्त व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा व आपल्या मराठी रोहिणी किचन चॅनलला सबस्क्राईब देखील जरूर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय श्रीकृष्ण. जय माता लक्ष्मी. धन्यवाद.